5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्ता पालट, भाजपचा दबदबा. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपचं सरकार, तमिळनाडूमध्ये थलापती विजय, तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता, डावे सत्तेच्या बाहेर. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुहेरी पराभव, सत्तेसह स्वतःचा मतदारसंघही गमावला. भाजपचे सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी दणदणीत विजय, दीदींना 58,349 मतं. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू, श्यामप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार. बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्यमान योजनेला मंजुरी दिली जाईल. विजयी भाषणामध्ये पंतप्रधान मोदींची घोषणा, तर घुसखोरांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा. 5 राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजपची महत्वाची बैठक. भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन नबी यांची उपस्थिती. निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं भाजपनं निवडणूक जिंकली. ट्विट करत राहुल गांधींकडून पुन्हा वोट चोरीचा आरोप. ममता बॅनर्जींनी केलेल्या आरोपांशी सहमत, राहुल गांधींची ट्विट करत प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं, भाजप 200 पार. ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 80 जागा. पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या वेळेला टीएमसी भाजप कार्यकर्ते आमने सामने. आसनसोल, कुचबिहार, दिनहाटा, बांदकुडा भागामध्ये मोठा राडा. टीएमसी ऑफिसमध्ये तोडफोडीसह जाळपोळ, भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप. पश्चिम बंगालसह तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सरकार स्थापन करणार. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता, तर तमिळनाडूमध्ये थलापती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. तमिळनाडूमध्ये थलापतींचा उदय, अभिनेता विजय मुख्यमंत्री होणार. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष सत्तेबाहेर. थलापती विजयच्या टीव्हीकेला 107, डीएमकेला 59, तर एडीएमकेला 47 जागा. केरळमध्ये बदल, काँग्रेसचा विजय, डावे सत्तेबाहेर. काँग्रेस 63, माकप 26, आययूएमएल 22, त्याच्यानंतर भाकप 8 आणि केईसी पक्षाला 7 जागा. आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, काँग्रेस पिछाडीवर. 82 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मांनी गड राखला. काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. दरम्यान पीओपीएफ आणि एजीपी पक्षाचा प्रत्येकी 10 जागांवर विजय. पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार. 18 जागांवर विजय, तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 5 जागा. एन रंगास्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार. ममता दीदींनी नेहमी केंद्राचा निधी नाकारला, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही. पश्चिम बंगालमधील भाजपच्या यशानंतर शिंदेंची ममता दीदींवर टीका. भाजपच्या प्रचंड मेहनतीचा विजय, अभिनंदन केलंच पाहिजे. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपनं मोठा विजय मिळवल्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बंगाल, आसाम जिंकले असले तरी एनडीएच्या पतनाची सुरुवात. 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा फटका बसल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयाबाहेर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव, तर बंगालमध्ये झालमुरी वाटत जल्लोष साजरा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अमित शहांना फोन. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमधील भाजपच्या विजयाबद्दल शिंदेंकडून अभिनंदन. शिंदे आणि अमित शहांमध्ये 10 मिनिटं चर्चा. देशाच्या राजकारणामध्ये सुनेत्रा पवारांचा नवा रेकॉर्ड. बारामतीमध्ये 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांना 2,18,000 मताधिक्य. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय. कर्डिलेंना 1,34,000 मताधिक्य. राहुरीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. राहुरीकरांनी माझ्या वडिलांवर विश्वास दाखवला. अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया. ज्यांनी मला मतदान केलं ते फक्त आता मतदार नाहीत तर माझे कुटुंबीय आहेत. विजयानंतर अक्षय कर्डिलेंचं वक्तव्य. निकालानंतर पश्चिम बंगाल सरकारच्या मुख्य सचिवांचा महत्त्वाचा आदेश. कार्यालयामधील महत्त्वाची कागदपत्रं कार्यालयाच्या बाहेर नेण्यास बंदी. सर्व फाईल्स आणि कागदपत्रांची योग्य नोंद ठेवणं बंधनकारक. नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची अधिकाऱ्यांना सूचना. भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर ममता बॅनर्जींच्या भावजाई काजोरी बॅनर्जी पोहोचल्यानंतर भाजप आक्रमक. काजोरी बॅनर्जी मतमोजणी केंद्रामध्ये जात असल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. काँग्रेस नेते राहुल गांधींचा ममता बॅनर्जी आणि एमके स्टॅलिन यांना फोन करून ममता बॅनर्जी आणि एमके स्टॅलिन यांची निवडणुकीसंदर्भात चर्चा. "90 लाख लोकांना मतदान करू दिलं नाही, पण तरीही ममता बॅनर्जींनी चांगली लढत दिली." पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवावर आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया.
तमिळनाडूमध्ये डीएमके पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचा धक्कादायक पराभव. कोलातूर मतदारसंघात टीव्हीकेचे व्हीएस बाबू जायंट किलर. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडून अभिनेते थलपती विजय यांची भेट. विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपच्या विजयानंतर मुंबई भाजप कार्यालयामध्ये जल्लोष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांकडून एकमेकांना झालमुरी फरवत जल्लोष. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधून 3 जणांची नावं चर्चेत. चेन्नीथला व्ही सतीशन, केसी वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. देशाच्या सुरक्षेसाठी पश्चिम बंगालचा विजय महत्वाचा होता. खोट्या गोष्टी सांगून जिंकू शकत नाहीत हे या विजयानं दाखवून दिलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमधील कलांवर विनोद तावडेंची प्रतिक्रिया. आसाम आणि पुदुच्चेरीमध्येही आमचं सरकार बनणार, तावडेंची प्रतिक्रिया. ठाकरे सेनेची राज्यामध्ये वाताहत झाली आणि ते बंगालचं पाहायला चालले. कार्यकर्ते सोडून चालले, त्यांना आवरता आवरता नाके नऊ आले. राऊतांच्या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंकडून ठाकरेंना कार्यकर्ते सांभाळण्याचा सल्ला. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना महिलांनी प्रत्युत्तर दिलं. बंगालमध्ये सत्ता स्थापन करून भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. अशोक चव्हाण यांची विरोधकांवर टीका. भाजपनं पश्चिम बंगालमधील घुसखोरी, दादागिरी आटोक्यात आणली, त्यामुळे जनतेनं पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान केलं. पश्चिम बंगालच्या निकालावर अतुल सावेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतामध्ये सर्वत्र भगवत सरकार स्थापन झालंय. विरोधक उरलेच नाहीत. विरोधकांना जनतेनं बाहेरचा रस्ता दाखवला. भाजपच्या विजयानंतर प्रसाद लाड यांचा इशारा. अमरावतीच्या मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडेंच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. ढोल ताशे वाजवत एकमेकांना मिठाई भरवत भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. मीरा बोरवणकर सक्षम अधिकारी. सरकारनं बोरवणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवावं. ठाकरेच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची मागणी. संजय गायकवाड कोणाच्याही नादी लागा, मात्र चळवळीमधील कार्यकर्त्याच्या नादाला लागू नका. आम्ही आधी घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही. पोलिसांच्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार, प्रशांत आंबेंची भूमिका. मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा. अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती. शांततेचा भंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिक्षा सुनावली होती. धारावीकरांच्या घरासाठी काँग्रेसचा धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला धारावीतच घर मिळालं पाहिजे. वर्षा गायकवाड आक्रमक. प्रतिभा साखळकरांची ईडीकडून 8 तास चौकशी. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये प्रतिभा साखळकरांच्या खात्यामध्ये 50 लाखांचे व्यवहार. पुन्हा चौकशी होण्याची शक्यता. अत्याचारी भोंदू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे. खरातसह पत्नीवर असलेल्या शेतकऱ्याची फसवणूक. सावकारीच्या गुन्ह्याबाबत तपास होणार. खरातला आज राहता न्यायालयामध्ये हजर करणार. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धक्कादायक प्रकार. नराधम भोंदू ताब्यात. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महंत हरिगिरी महाराजांच्या सरकारकडे मागण्या. कुंभनगरीसाठी गौतम ऋषी विद्यापीठ, त्र्यंबकेश्वरची हद्द वाढून घाटांचा विस्तार करण्याची मागणी. महंतांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, महाजनांचं आश्वासन. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीची पत्नी आणि मुलगा पहिल्यांदा TV9च्या कॅमेऱ्यासमोर बोलले. या नराधमाला लोकांच्या हवाली करून ठेचून मारा, आरोपीच्या पत्नीची मागणी. तर आरोपी माझा बाप असल्याची मला लाज वाटते, आरोपीच्या मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका प्रशासनाकडून दिव्यांग महिलेचे मडक्यांचे छोटेसे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त. सोशल मीडियामध्ये पालिकेने केलेल्या कारवाईविरुद्ध संताप व्यक्त. बातमी कळताच बच्चू कडूंकडून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त. कडूंच्या कार्यकर्त्यांनी महिलेची भेट घेतली. अमरावतीमध्ये भर दिवसा पंचायत समितीच्या आवारामध्ये कर्मचारी महिलेवर हल्ला. काचेची बॉटल डोक्यावर फोडल्यानं महिला रक्तबंबाळ. भातकुली पंचायत समितीमधील घटना. नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिक जिल्हा अलर्टवर. पोल्ट्री फार्म चालकांना सतर्क राहण्याचा इशारा. गोंदियाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर निलंबित. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच घेताना अटक. केसकर यांनी खासगी व्यक्तीच्या मार्फत तक्रारदाराकडून 70,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मिसिंग लिंकवर फोटो काढण्यासाठी थांबणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात. मिसिंग लिंकवर थांबणाऱ्या वाहनधारकांवर 500 रुपयांचा दंड. ठाण्यामध्ये इंदिरानगर परिसरामध्ये 6 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू. भाजपचे नगरसेवक अमित सरई यांचं पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन. महावितरण विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.